हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेक ऑफ लँडिंग विमानाचं बघितलं। ज्या लोकांना विमान माहीत नाही कसं उडतं कसं उतरतं त्यांच्यासाठी खास तो व्हिडिओ होता। आणि आता आपण उतरलेलो आहोत कोइंबतूर एअरपोर्टला आणि हा खास कोइंबतूर एअरपोर्टचा एक फुल व्ह्यू तुमच्यासाठी। छोटंसं एअरपोर्ट आहे पण खूप सुंदर एअरपोर्ट आहे। या एअरपोर्टवर त्यांनी बरेच ॲनिमल्स प्लांट केलेले आहेत, तर आपण बघून घेऊयात। तर सो इथे ही एक सुंदर नटराजांची मूर्ती आहे। त्यानंतर हा एअरपोर्टचा एक व्ह्यू, इथून तुम्हाला फुल एअरपोर्ट दिसेल। आणि हे सगळे असे छोटे छोटे ॲनिमल्स त्यांनी इथे ठेवलेले आहेत, ज्यामुळे हे एअरपोर्ट एकदम वेगळेपण त्याचं दाखवून देते। तुम्ही बघा, हे ॲनिमल्स खूप सुंदर दिसतात। लहान मुलांसाठी तर हे अट्रॅक्शनच आहे। लहान मुलं या ॲनिमलकडे जाऊ का त्या ॲनिमलकडे जाऊ असं करत होते, सर्व इकडे तिकडे पळताना दिसत होते मुलं। त्यामुळे आय होप की हे एअरपोर्ट मुलांना खूप आवडत असेल आणि ते खूप एन्जॉय करत असतील। फार सुंदर असे हत्ती इथे आहेत। आणि आता एअरपोर्टमधनं बाहेर निघालो। बाहेर बऱ्यापैकी गरमी होती, सो जर तुम्ही तमिळनाडूमध्ये आले आहात आणि नारळ पाणी घेतलं नाही तर काही मजाच नाही। सो आम्ही रस्त्यात एका ठिकाणी थांबून इथे नारळ पाणी पिलो होतो। आणि आता भूक लागल्यामुळे रस्त्यातच, म्हणजे हा कोइंबतूर उटी रोड आहे आणि इथेच आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो होतो। A2B असं हे या हॉटेलचं नाव आहे। अतिशय व्यवस्थित छान क्लीन एरिया आहे। तुम्ही जर कोइंबतूर उटी ट्रॅव्हल करत असाल तर इथे तुम्ही थांबून ब्रेकफास्ट घेऊ शकता। साधारणतः एअरपोर्टपासून एक अर्धा तासाच्या आतमध्येच हे हॉटेल आहे। एक्झॅक्ट मीही काही सांगू शकत नाही। खूप सुंदर असं हॉटेलचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। प्रत्येक पदार्थाचे तिथे डिटेल्स दिलेले आहेत। एकदम ऑथेंटिक अशा डिशेस इथे मिळत आहेत आणि काय काय आम्ही घेतलं होतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही सर्वात पहिली आणि ऑथेंटिक डिश म्हणजे केरला पराठा। तर तमिळनाडचं फेमस फूड आहे हे पराठा, कुर्मा पराठा। सो हा कुर्मा पराठा ऑर्डर केला होता। त्यानंतर आपण बघत आहोत हा आहे ऑनियन उत्तप्पा। ऑनियन उत्तप्पा जरी सेम असला तरी इकडच्या चटण्या मात्र नक्कीच वेगळ्या आहेत। चटणी आणि सांबारची टेस्ट एकदम वेगळी आहे। त्यानंतर सर्वांची लाडकी इडली। त्यानंतर आम्ही घेतली होती इडली। आणि आता आलेला आहे डोसा। सो एकदम टिपिकल फूड आम्ही घेतलेलं होतं, इडली, डोसा, उपमा आणि पराठा कुर्मा, आणि टेस्टी होता। नक्की विजिट करा। आणि दुकानाच्या बाहेर आल्यानंतरच इथे एक कॉटन स्ट्रीट असं हे फॅक्टरी आउटलेटचं शॉप होतं, तिथेही मी एक विजिट दिली। चला आतमध्ये जाऊन एक चक्कर मारून येऊयात आणि काय काय आहेत जस्ट बघून तर येऊयात। एवढ्या लांब आलं आहे तर कुठली गोष्ट सोडायची नाही, सो एक चक्कर मारून येऊयात फक्त।